हे गाईस ते बघा. हे आराध्या आपल्यापासून एवढी लांब का बसली आहे? हा चल जाऊन बघू. ए थांब, कुठे चालला लगेच? थांब जरा. गाईज तू इकडे, आम्ही काय सांगतो ते ऐका. मला वाटतंय आराध्याचा काहीतरी प्लॅन असणार आहे गेल्या वर्षी सारखा. त्याच्या आधी आपण सीजर पिशव्यांची फायरिंग करूया. अगं पण आज होली आहे ना, मग दिवाळीची फायरिंग का करायची? ए ईशा, सवालो की दुकान, तुझ्या डोक्याच्या तारा जरा हल्ल्यात काय? पिशव्यांची फायरिंग करायची आहे. नक्की काही प्रॉब्लेम तर नाही होणार ना? तू इथे आम्हाला रंगवायला आलेस का आमचं डोकं फिरवायला आलेस? मारायचं तर मार, नाही तर घरी जा. ए चला रे तुम्ही, हिला राहू द्या इथेच. हो चला जाऊया. नाही नाही, मी पण येते, थांबा. कमला, ऐकं दुखतंय. यस मिशन सक्सेसफुल झाला. बघ, तुला बोलली होती ना, ते बघ काय झालंय तिला. अरे हिच्या डोळ्यांना काय झालंय? पट्ट्या का लावले तिच्या डोळ्यांना? चल आपण बघून येऊ. आराध्या, तुला हे काय झालंय? तुझ्या डोळ्यांना पट्ट्या का लावलेत? अगं 2 दिवसापूर्वी एका जणाने मला पाण्याची पिशवी फेकून मारली. ती जाऊन डायरेक्ट डोळ्याला लागली. मग डोळ्यात झोंबू लागलं. डॉक्टर म्हणाले जर डोळ्यांची काळजी नाही घेतली तर कदाचित दिसणं बंद होऊ शकतं. अगं तुझ्या डोळ्याला एवढ्या लागल्या आहे तर तू खाली का आलीस? होळी ही वर्षातून एकदाच येते ना, मला पण ती एन्जॉय करायची होती. त्याच्यामुळे तुमच्यासारख्या मित्रांचे आवाज ऐकायला, तुम्ही एन्जॉय करता ते ऐकायला मी खाली आले. पण आता मी बघू नाही शकत. सॉरी हा, मला माहिती नव्हतं एका पिशवीने एवढी दुखापत होऊ शकते ते. अगं सॉरी नको बोलूस. आपल्याला वाटतं आपण फक्त मजा करतोय, पण कधी कधी आपण कोणालाही नकळत दुखावतो याचं भानच नसतं आताच्या मुलांना. हो ना आरू? आई तू आलीस? तुला किती सांगत होते नको जाऊस खाली. हे सगळे तुला रंग लावल्याशिवाय गप्प बसणार नाहीत. ह्यांना सगळी गंमतच वाटते. होळी म्हणजे यांना वाटतं एकमेकांना पिशव्या मारायच्या आणि ते घाणेरडे रंग लावायचे. नाही आई, तसं काही नाहीये. जर मला नाही खेळता आली तर काय झालं? त्यांना तर खेळून दे. तू त्यांना ओरडू नकोस. सॉरी आरू, आम्हाला माहिती नव्हतं की तुला इतका त्रास होईल ते. सॉरी काकी. हो काकी, सॉरी, चूक झाली. अरे बेटा, सॉरी कशाला म्हणतात ते? जा तुम्ही खेळा जा. चल आई, आपण जाऊया. बाय फ्रेंड्स, आपण पुढच्या वर्षी होळी एन्जॉय करूया. बाय. पण होळी ही वर्षातून एकदाच येते ना, मला पण ती एन्जॉय करायची होती. त्याच्यामुळे तुमच्यासारख्या मित्रांचे आवाज ऐकायला, तुम्ही एन्जॉय करता ते ऐकायला मी खाली आले. पण आता मी बघू नाही शकत. माझी आरू पहिल्यासारखे ठीक होईल ना? पिशव्या मारला तेवढं पुरेसं नाही झालं का? हा, आता काय तुमचं? पुढच्या वर्षी नाही दीदी, ह्याच वर्षी. हॅपी होली. होय माझ्या मैत्रिणी, तू आमच्यासोबतच खेळायचं.
होळी हा सण वाईटावर विजय दाखवतो आणि सर्वांना एकत्र आणतो. आणि आम्हीही या गुलालानेच होळी खेळणार. ह्याच्याने तुलाही काही त्रास होणार नाही, कारण होळी रे होळी पुरणाची पोळी साहेबांच्या पोटात बंदुकीची गोळी. हॅपी होळी.